शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचे प्रणते महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती मानेता मान्य शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर आपली येथे सभा होते. मला आजही आठवतंय, सामनाचा वर्धापन दिन इथे आपण साजरा केला होता. शिवसेना प्रमुख इथे आले होते आणि अशीच काय याच्यावरही गच्च गर्दी त्याही वेळेला होती. सामनाची सुरुवात कशी झाली, का झाली, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण मला आज अभिमान आहे की त्या काळामध्ये वर्धापन दिनाला आणि सामन्याच्या प्रकाशनाच्या वेळेला शिवसेना प्रमुख म्हणाले होते की सामना हे तुमचं शस्त्र आहे. आणि मला अभिमान आहे की त्या शस्त्राची धार आजही आपण सगळ्यांनी कायम ठेवलेली आहे. काल इथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली. सभेचा आधी मी सभेची जाहिरात वाचलेली. कोट्या करायच्या, अग्रलेख नवे प्रगतीचा आलेख. अग्रलेख तर आम्ही लिहितोच आहोत, उद्याही लिहिणार आणि चिरंतन मी लिहितच राहणार. पण तुमचा प्रगतीचा आलेख उलटा झाले तो सुलटा कधी करणार. आणि पत्रकार म्हटल्यानंतर, वृत्तपत्र म्हटल्यानंतर, पत्र नवे शस्त्र म्हटल्यानंतर, अन्याय म्हटल्यानंतर आम्ही वार करणारच. मग ते मोदी असतील किंवा शरद पवार असतील, आम्ही नाही बघत काही कोणी. इतर वेळेला आपण फक्त म्हणायचं की वृत्तपत्रांची एक परंपरा आहे. लोकमान्य टिळकांचं वगैरे नाव घ्यायचं. आम्ही लोकमान्य अजिबात नाही. तेवढी मोठी उगाचच काहीतरी स्वतःला उपाधी लावण्याची आमची कुवत सुद्धा नाही. पण आम्ही शिवसेना प्रमुखांचे सैनिक जरूर आहोत, नक्कीच आहोत. आणि लोकमान्यांनी सुद्धा त्यावेळेला ब्रिटिश सरकारला जो प्रश्न विचारला होता, तो प्रश्न विचारण्याची वेळ जवळच चालली की काय मला आता थोडंसं मनात एक शंका यायला लागलेली. जो एक त्याने अग्रलेख लिहिला होता, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, आणि त्याच्यानंतर त्यानं तो मंडालेचा तुरुंगवास वगैरे घडला होता. आता ते काय होणं शक्य नाही, कारण जसं आम्ही म्हणजे टिळक नाही तसे तुम्ही म्हणजे काही इंग्रज नाही 150 वर्ष राज्य करू शकाल असे. 5 वर्ष पूर्ण झाली तरी खूप झालं केंद्र सरकारची. ज्या पद्धतीने कारभार चाललेला आहे, गंमत जम्मत टीका, मग मनमोहन सिंगांची चेष्टा, राहुलची चेष्टा करा, ती आमची ती कोण लागत नाही, अजिबात नाही लागत. पण मुळामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या कामासाठी तुम्ही निवडून आलेला आहात, ज्या कामासाठी तमाम नुसतं दादरकरांनीच नाही तर संपूर्ण देशाने तुम्हाला तिथे पंतप्रधान पदाची खुर्ची दिली, त्या खुर्चीत बसल्यानंतर तुम्ही एखाद्या पक्षाचे भाट असल्यासारखे वागू नका. देशाचे पंतप्रधान म्हणून वागा. भाटगिरी करायची असेल, पक्षाची करायची असेल तर पक्ष कार्यालयात जा. पण देशाच्या पंतप्रधान पदावरती बसणार असाल तर त्याला, त्या दिमागाला शोभेल असं वागा. आणि मुख्यमंत्र्यांनी मी तेच सांगू इच्छितो, भाटगिरी करायची असेल तर पक्ष कार्यालयात जा. आणि मुख्यमंत्री म्हणून लोकांचं प्रेम, मन जिंकायचं असेल, मान मिळवायचा असेल तर मग तुम्ही मुख्यमंत्र्यांसारखे निपक्षपातीपणाने वागा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ.
काल इथे येऊन बोलून काय गेले ते काय बोलले म्हणून मी इथे नाही आलो. मी आलो ते मी बोलायला आलेलो आहे. माझं मला काय तुम्हाला सांगायचं म्हणून आलेलो आहे. आणि आपली हक्काची जागा आहे. सामना म्हटल्यानंतर आपल्या हक्काची जागा आहे. खरं म्हटलं तर मला सगळीकडे सभा घेण्याची गरजच नाही. कारण अनेक जण सांगतात की उद्धवजी आता या जमान्यामध्ये स्वतःचं असं एक चॅनल असलं पाहिजे. म्हटलं त्याची आवश्यकता नाही. शिवसेना प्रमुखांची पुण्य एवढी प्रचंड आहे की सामनामध्ये जे काही येतं ते देशभर जातं. सगळी चॅनल्स आपलीच आहेत आणि ते झोमतं. कारण सामनामध्ये जे काही येतं ते खरं येतं. आम्ही कोणाचाही मुलाजा ठेवत नाही आणि ठेवणार नाही. जे माझ्या जनतेच्या हिताचं आहे ते मी बोलणार आणि ते मी लिहिणार. त्याच्यामध्ये खोटं काम मी काय करतो. आणि कधी आजपर्यंत आपण खोटं बोललेलं नाहीये. प्रत्येक सभेत मी जाणीवपूर्वक केलेल्या कामांचा उल्लेख करतो. ती कामं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी जनतेच्या समोर ठेवलेली आहे. ते आव्हान माझं मुख्यमंत्री स्वीकारत नाही. आधीच्याही सभेमध्ये मी आव्हान दिलं, याही सभेत देतो की मुख्यमंत्र्यांना मी आव्हान देतोय की जी आम्ही कामं गेल्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी केलेली आहेत आणि जी आम्ही करून दाखवलंय, डिड यू नो म्हणून तुमच्या समोर ठेवलेली आहेत, त्यातलं एक तरी काम हे झालंच नाही म्हणून खोटं ठरवून दाखवा. तुम्ही म्हणाल ती शिक्षा बघायला मी तयार आहे. पण सातत्याने तुम्ही जे काय खोटं काम चाललेलं आहे, जी कामं आम्ही केली तरी सुद्धा ती बाजूला ठेवून घोटाळा कसा झाला काढा ना. काय घोटाळे झाले असतील ते काढा. त्याची माझी तयारी. कारण मुळामध्ये काही घोटाळा केलेलाच नाही. तुम्ही काय काढणार उकरून? काढू काय शकताय? बरं ते बरं, आपण काही बोलण्याच्या आधी पुन्हा आज ते सभेत कुठेतरी बोललेत म्हणून मी हा अहवाल मगाच्या सभेत दाखवला नव्हता पण या सभेत मुद्दामून आणलेला आहे की मुख्यमंत्री पदावरती बसलेला माणूस किती खोटं बोलू शकतो त्याचा घडलेला पुरावा माझ्याकडे आहे. जो त्यांनी पुन्हा विषय आज काढला. खरं आजच्या सभेला मला असं वाटलं की आता तरी ते गप्प बसतील. पण गप्प बसतील ते खोटारडे कसले? दुसरे मुद्देच काही नाहीत हातामध्ये. तर मग बोलायचं, खोटं बोलायचं, पण असं रेटून बोलायचं की मोदी मोठे का हे मोठे हेच कळत नाही आता. म्हणजे मोदी जास्त खोटं बोलतात का देवेंद्र जास्त खोटं बोलतात हेच कळत नाही आता. बरं, बोलताना परवा जे मोदी म्हणाले की मनमोहन सिंग यांना एक कला अवगत झालेली आहे, रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला. म्हटलं तशी जर का कला त्यांना अवगत झाली असेल, राहुल गांधी बोलले की यानामुळे दुसऱ्याच्या बाथरूममध्ये डोकावून बघण्याची कला अवगत झालेली आहे. हे राहुल गांधी बोलले तर मी नाही. मी एवढंच म्हटलं होतं की त्यांना जर का रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला जमली असेल तर तुम्हाला बिन साबणाचे बुडबुडे सोडण्याची कला अवगत झालेली आहे. साबणाचं नाहीये. आजही काही पत्रकार आले होते, मला म्हणाले तुम्ही असं बोललात. म्हटलं बोललो ना मी, काय खोटं बोललो? अच्छे दिन आएंगे, येत आहेत अच्छे दिन आएंगे. आणि जर का त्यांनी मी जे बोललो त्यांना की तुम्ही कोरड्या पाण्याची आंघोळ आम्हाला घालताय, नुसती आश्वासनांची बरसात, अंगावरती काहीच उडत नाहीये पण आश्वासनाची बरसात. आणि त्या पलीकडे जाऊन एकतर पाणी नाही, काही नाही, आंघोळ घालताना नुसतं असं बुडबुड बुडबुड बुड तोंडाने आवाज काढायचा आणि आपल्या अंगावरती पाणी उठल्याचं ऍक्टिंग करायची. कसं वाटतं रे, गरम आहे का थंड आहे? तुम्ही जर का कोणी विचारलं अहो पाणी कुठे? पाणी नाही, तू हरामखोर, तू देशद्रोही आहेस. पाणी नाही म्हणतो मी, एवढं पाणी तुझ्यावरती टाकतोय पण तुला पाणी अंगाला लागत नाही, तू देशद्रोही आहेस. कोण बोलणार? सगळे म्हणतील मोदी बाबा बस झालं, सर्दी वगैरे होईल, ताप बीप येईल, तुम्ही नका आता पाणी टाकू आमच्यावरती. आणि मग ते सांगायचं की गेल्या 2-2.5 वर्षात मी 5 कोटी लोकांना आंघोळ घातली कोरड्या पाण्याने. बघायला जातोय कोण? मग मी आज सांगतो, गेल्या 5 वर्षांमध्ये मी महाराष्ट्रामध्ये 10 कोटी नोकऱ्या दिल्या. तुमच्या विभागात एकतरी दिले मी नोकरी? नाही. अरे नाही म्हणता. पण पलीकडे दिली असेल की नाही तुम्हाला काय माहिती? पलीकडच्याने विचारलं तर मी तिथे विचारेन पलीकडे दिली असेल की नाही तुम्हाला काय माहिती? मग असं हे जे काय चाललेलं आहे मोहजाल, देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ज्या काय गॅस सबसिडीच्या गोष्टी असतील, आणखीन काही गोष्टी असतील, थापा मारत सुटायच्या. जाते कोण तपासायला? आपण आपल्या गांगरून जातो, जाहिराती मोठ्या करायच्या. बरं, जाहिराती करताना सुद्धा गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये तुमच्या हक्काचा, तुमच्या कष्टाचा जवळपास 1100 कोटी रुपये खर्च स्वतःचा चेहरा दाखवण्यासाठी मोदी सरकारने खर्च केला. हा पैसा तुमच्या हक्काचा होता, तुमच्या कष्ट. किती?
1100 की 11,000? 11,000? अरे बापरे, 11,000 कोटी रघुराम राजेंनी जाहीर केलं होतं. 11,000 कोटी म्हणजे हा तुमचा सगळा हक्काचा पैसा हा जर का एखाद्या योजनेला वापरला असता तर केवढं मोठं काम आपल्या या देशामध्ये झालं असतं. पण 11,000 कोटी एवढे रुपये हे तुमच्या कष्टाचे घेऊन स्वतःची जाहिरात केली आणि आज तुमच्या कष्टाचा पैसा बँकेतून काढायला किती काळ बँकेत उभं ठेवलं? राहते ना बँकेच्या लाईनीत उभे? का तुम्हाला काळा पैसा मिळतो तिकडनं? त्या बँकेमध्ये चोराचा पैसा आणायला जात आहे? तुमच्या कष्टाचा पैसा आहे. पण तुमच्या कष्टाचा पैसा तुम्हाला देताना पूर्णपणे चौकशी, कुठून आणला असा पैसा, कधी भरलेस, का भरलेस, 8 नोव्हेंबरच्या आधी किती भरलेस, 8 नोव्हेंबरच्या नंतर किती भरलेस, आता काढतोयस, कशासाठी काढतोयस, कोणाला देतोयस, तुम्हाला काय चांगलं चौकशा करायच्या? पण आमचाच पैसा काढताना तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, पण आमचा पैसा तुम्ही काढताना जनतेला विचारलं होतं जाहिरातीसाठी मी तुमचा पैसा वापरू का? मग हे सगळं तुम्हाला पटतंय? मुख्यमंत्र्यांकडे आहे याचं उत्तर. आणि हिंमत आहे मोदींना विचारायची. जी हिंमत मी करतोय ती हिंमत देवेंद्रांकडे आहे. ज्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या राज्यातल्या गोरगरिबांचा पैसा तुमच्या पंतप्रधानांनी स्वतःचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी 11,000 कोटी रुपये त्यांना न विचारता त्यांच्या खिशात हात घालून काढलाय. हा अपराध नाहीये, हा गुन्हा नाहीये. काय मिळवलं जाहिरातीतून? प्रत्येक ठिकाणी आपण जाहिरात बघतोय. नोटबंदी झाली, सांगितलं तू तुम्हाला. बरं, 31 डिसेंबरला तर परिस्थिती अशी होती की सगळीकडे सामसूम होती, पूर्ण देशात सामसूम. टीव्ही लावायला कोणी तयार नव्हतं. टीव्ही लावलं तर काय होईल काय भरोसा नाही, काय बोलेल हा माणूस सांगता येत नाही. नुकत्याच 2,000 आणि 500च्या नोटा जेमतेम आल्यात असं दिसत होतं. जरा कुठे 2,000च्या नोटेचा रंग जायला सुरुवात झाली होती आणि त्याच्यामध्ये पुन्हा 31 डिसेंबरला ह्याचं भाषण. सगळे म्हणजे जीव असे कंठाशी आलेले सगळ्यांचे, आता कधी सोडावा लागतोय जीव. आणि मग मोदींनी सुरुवात केली, मित्रो आज मध्यरात्रीपासून 2,000 म्हटल्यानंतर सगळे बरेच लोक फिट होऊन पडले की आता काय 2,000 पण जाते की काय. मग नंतर म्हणाले 2017च्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. मग जरा हस झालं. सगळे म्हटलं आता कुठे 2,000 मिळाले, जरा रंग जातो आणि पुन्हा 2,000 पण काढ, पण 2017च्या मी तुम्हाला अरे मग पटकन बोल ना. पण संपूर्ण जगामध्ये मला नाही वाटत आता ट्रम्प बद्दल बोलतायत, पण निदान ट्रम्प जे बोललो होतो ते करतायत. जे त्यांनी प्रचारात ते बोलले होते ते तरी करतायत. हे जे बोलले होते ते विसरून गेले आणि न बोललेलं ते करतायत. आणि त्यांची श्री हे त्यांचे देवेंद्र करतात. मग जेव्हा मला विचारलं जातं की अहो तुमच्या आणि फडणवीसांचे तर चांगले संबंध आहेत, पण चांगले संबंध जरी असले तरी माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीचा, माझ्या महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या शहराचा आणि माझ्या मराठमोळ्या आणि हिंदुत्ववादी मुंबईची जर कोणी आबरू काढणार असेल आणि तिची तुलना पाटण्याबरोबर करणार असेल तर ही मैत्री गेली चुलीत असा मित्र मी मानायला तयार नाही. मला माझी मुंबई प्यारी आहे. माझ्या मुंबईच्या माता भगिनी आणि माझे बांधव जे जीवाला जीव द्यायला माझ्यासोबत नेहमी तयार असतात ते मला प्यारे आहेत. तुमची ही अशी भाकड मैत्री मला कामाची नाहीये. ती मैत्री नको. आणि मी म्हणेन मुख्यमंत्री म्हणून खोटं बोलणारे तुम्ही सुद्धा नको. त्यांना असं वाटतं की आपण जे काय बोलू मन की बात मनच्याही बात नाही चालू शकत. तुमची खोटेपणाची डाळ ही माझ्या मुंबईमध्ये आता शिजणार नाही. आणि खोटी डाळ कशी शिजत नाही ते तुमच्या शोभाताईंना विचारा, त्यांची डाळ कशी शिजली नव्हती. ती अडकल्या होत्या ना घोटाळ्यामध्ये. त्यांनाच विचारा डाळ घोटाळ्यामध्ये काय झालं होतं तुमचं, ते सांगतील. खोटी डाळ नाही शिजत, लोक नाही सहन करत. ना आखी डाळच काळी आहे, त्याच्यात डाळ चोरावी लागते. काळ्यामध्ये डाळ असली तरी खूप झालं, पण यांच्या काळ्यामध्ये डाळच नाहीये. काही डाळ कुछ नाही होत आहे. आणि म्हणून मी हा अहवाल घेऊन आलेलो आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगायचं तुम्हाला फेकायची असेल तर फेका, पण फेकताना हे ओझं तरी किती येते बघा. हा जो रिपोर्ट आहे इकॉनॉमिक सर्व्हे 2016 आणि 17, तो रिपोर्ट त्याची ओरिजिनल कॉपी मी घेऊन आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये जे चार्ट आहेत, म्हणून मी खरं मला नेहमी पत्रकार कोण इकडे येऊन वाचायला तयार असतील तर मी त्यांना विचारत असतो कोण पत्रकार आहेत तरी इकडे. आता तो त्यांचा प्रश्न आहे. पण जी
शिवसेना प्रमुख आरोग्य कवच म्हणून आपण मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणणार आहोत. त्याच्यामध्ये मोफत नेत्र तपासणी हे सुद्धा वचन मी दिलेलं आहे. तर त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, डोळे तपासून घ्यावे आणि मग तपासलेल्या डोळ्यांनी, नीट केलेल्या डोळ्यांनी मुंबई पुन्हा बघावी. आणि याच्यामध्ये पटणार नाही तुम्हाला किती मुंबई सुधारली ती, किती मुंबई सुधारणार नाही. पण पत्रकार कोण येते का रे? तो आणखीन वेगळं होतं वाचलं तर बाबा तू माहिती नसतो. नाही, आपला माणूस आहे म्हणून मी बोललो नाही. पुन्हा ते लोक म्हणतील की माझाच माणूस बोलतोय म्हणून. तुमच्यापैकी कोण पत्रकार येत आहेत का हो? नाही, 2च ओळी वाचायच्या, जास्त नाही. अख्खं पुस्तक नाही वाचायला लावत. नाही कोण येते? हा, अरविंद. नाही उगच नाही. हे एक मिनिट हे सांगतो. हे या पूर्ण अहवालाचा हा सारांश आहे याच्यामध्ये दिलेला. आणि तक्ते इकडे 4 वेगवेगळ्या कामाचे दिले. अरविंद, तुम्ही हा पहिला जो तक्ता आहे रँकिंग ऑफ ULB ते आहे ना, हा एवढाच हे करा आणि त्याच्यात काय ते सांगा. Ranking of ULB on transparency, accountability and participation. आणि त्या तक्त्यामध्ये जे तक्ते दाखवलेत त्यामध्ये मुंबई इज द बेस्ट अँड फर्स्ट. हे मी इकडे आहे, पत्रकारांनो येऊन पाहायचं असेल तर बघा, हा अहवाल माझ्याकडे आहे. आता हे एवढं ठणठणीत दिल्यानंतर मुंबई सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये चेन्नई पुढे आहे, एका बाबतीत पुणे पुढे आहे. आणि ते म्हणतात की पटना सुद्धा ह्याच्यात आहे, पण ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10व्या क्रमांकावरती. हो, 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11व्या क्रमांकावरती पटना आहे. म्हणजे ह्या चार्टमध्ये पटना देखील आहे. पण मुख्यमंत्री ज्या शहराचे महापौर होते ते नागपूर या अहवालात कुठेही नाही. नागपूर कुठेही नाही. मला खरंच लाज वाटते. माझ्या महाराष्ट्राची उपराजधानी या अहवालामध्ये तिला स्थान मिळू नये. तुमच्यासारखे सगळे धुतलेले तांदूळ तिकडे मेहनत करत होते, कशासाठी मला माहिती नाही. स्वतः मुख्यमंत्री महापौर होते. त्या काळात सुद्धा काहीतरी चौकशी वगैरे झाली होती. तो चौकशीचा भाग तर त्यांनाही कल्पना असेल, त्याच्यात मला काही जायचं नाहीये. पण नागपूरचा नंबर ह्याच्यात का नाहीये? तुम्ही आमच्यावरती जे आरोप करता, रस्ते रस्ते रस्ते, नागपूरच्या अहवालाचे फोटो घेऊन मी आलेलो आहे. हे बघा, पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अशी होणारच, पण कुठे वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि इकडे त्यांनी नावं दिलेली आहेत की शंकरनगर, रामनगर, त्रिमूर्तीनगर, यशवंत स्टेडियम सारख्या परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसानं ही अवस्था केली. यात दोष पावसाचा नाही, तर तो आहे स्थानिक प्रशासनाचा. हे नागपूरचं छायाचित्र आहे. दुसरं दाखवा. हे बघा, हे खोदकाम. हे नागपूरचे मी आज मुद्दामून फोटोज घेऊन आलेलो आहे. कारण आपल्याला कसं असतं, दृष्टी आणि सृष्टी. तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण मुद्दामून घेऊन आलोय. ही बातमी नागपूर लोकसत्ता वृत्तांत. खड्ड्यासाठी टक्केवारीच कारणीभूत. हे भूत तुमचं आहे, आमचं नाही. तुमच्या मानगुटीवरचं भूत दाखवतोय कारणीभूत. आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करताय. हे सुद्धा तेच आहे. रस्ते रस्ते रस्ते. किती पाहिजेत फोटो? हे बघा, प्रशासन व नगरसेवकांचे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष हे आहे. राजभवनच्या पाठीमागे विना परवानगी खोदकाम नागपूरच्या. हे किती फोटो आणि कशासाठी तुम्ही करताय? वर्ष उलटूनही तयार झाले नाहीत रस्ते. हे नागपूरचं सगळं पाप आहे, तुमचं पाप आहे, कारण आम्ही नाही तिकडे सहभागी. जसं मी म्हणतो, अभिमानाने सांगतो की मुंबईमध्ये जी काही चांगली कामं केली त्याच्यात तुम्ही नाही सहभागी, तसंच नागपूरमध्ये जे पाप केले त्याच्यात मी नाही सहभागी. अजिबात नाही. हे पाप तुमचं आहे. पण आमच्या अंगावरती येताना एक तर स्वतः चिखलाने बरबटलेला आहात. हा चिखल तुम्ही तिथल्या कारभाराचा घेऊन आलाय. इथे येऊन साफ करण्याची तुम्हाला संधी मिळाली होती, पण संधी गमावलीत तुम्ही. मी मुंबईमध्ये जी काही कामं केलेली आहेत ती कामं केलीत की नाही हे तुम्ही सांगा ना.
जी कामं गेल्याही वेळेला आपण करून दाखवले म्हणून लोकांसमोर घेऊन आलो होतो, आज सुद्धा मी आव्हान दिलेलं आहे की आज जी मी कामं दिलेली आहेत, सांगितलेली आहेत, मग मुंबई आणि मुंबईच्या जमिनीखालची जी पाईपलाईन आहे तिची लांबी किती आहे, विविध प्रकारच्या ज्या काही पाईपलाईन आहेत, पिण्याचे पाणी देणारी पाईपलाईन आहे, सांडपाणी नेणारी पाईपलाईन आहे, आणखीन कुठल्या पाईपलाईन आहेत, या सगळ्यांची जर का लांबी मोजली तर साधारणतः मुंबई ते लंडन एवढं अंतर पार करेल एवढ्या लांबीची पाईपलाईन आपल्या मुंबईच्या जमिनीखाली आहे आणि तिची जबाबदारी, तिची निगा ही आपली मुंबई महापालिका घेत असते. नाले सफाई जी आपण म्हणतो, किती नाले आहेत माहिती तुम्हाला? जर का त्या नाल्यांची लांबी एकत्र करून दाखवली तर मुंबई ते गोवा त्याच्याही पुढे जातील एवढा रस्ता तयार होईल. एवढे नाले हे मुंबईमधले मुंबई महापालिका दरवर्षी साफसफाई करत असते. आरोग्य सेवा आपण देतो आहोत, बेडची संख्या वाढवलेली आहे. खरं म्हणजे हॉस्पिटल बांधणं आणि शाळा बांधणं हे मुंबई महापालिकेचं काम नाही, हे राज्य सरकारचं काम आहे. पण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मुंबईमध्ये एक सुद्धा शाळा किंवा एक सुद्धा हॉस्पिटल राज्य सरकार कोणाचंही असो बांधलेलं नाही. ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेने केली. शिक्षण सुद्धा महापालिका देते, उपचार सुद्धा महापालिका देते. त्याचं कौतुकच नाही. जी वचनं आम्ही तुम्हाला देतो आहोत, 500 फुटामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी पूर्णपणे मालमत्ता कर रद्द म्हणजे रद्द करणार आणि करणारच. आरोग्य कवचामध्ये मध्येच मी सांगितलं, मुख्यमंत्र्यांमुळे आपल्याला आठवण आली की त्याच्यामध्ये डोळे सुद्धा आम्ही तपासणार फ्री. उद्घाटनाला आम्ही तुम्हालाच बोलवतो, तुमच्यापासून सुरुवात करतो आणि मग तुम्हाला कळेल की अरे मुंबई महापालिकेवरती भगवाच फडकलेला आहे शिवसेनेचा. हा पहिल्यांदा तुम्हाला दाखवीन डोळे तपासून. तमाम मुंबईकरांना आरोग्य सुविधा सुद्धा मी मोफत देणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना, गणवेशधारी शालेय विद्यार्थ्यांना बस प्रवास मी मोफत देणार आहे. आणि मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतील आणि त्यांनी जर का इच्छा व्यक्त केली तर महापालिका सेवेमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने नोकरी दिली जाईल. चोवीस तास अहोरात्र मुंबईसाठी जे सफाई कामगार मरमर मरतात, स्वतःच्या आरोग्याची आयुष्याची पर्वा न करता मुंबई साफ ठेवतात, त्या तमाम सफाई कामगारांना त्यांचं हक्काचं घर शिवसेना जिंकल्यानंतर महापालिकेतर्फे मी देणार. कुठे काहीतरी तुम्ही त्यांना दिलासा देणार की नाही? बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण विमा कवच देतो आहोत. तुमचा कोणावरती विश्वासच नाही, फक्त नुसते माणसं राबवायची, कारण माणसांबरोबर तुमची नाती याची ऋणा. काल काहीतरी ते म्हणाले की शिवसेनेमध्ये जास्त गुंड आहेत. गुंड कोणते आहेत? काय आरोप आहेत त्यांच्यावरती? किती आमच्या शिवसेनेमध्ये असे गुंड आहेत की ज्यांच्यावरती चोरी मारी, महिलांवरचे अत्याचार वगैरे वगैरे असे आरोप त्यांच्यावरती आहेत. आणि काढा तुमचे किती आहेत? कालच त्यांनी जे काही केलेलं आहे ते उत्तम जानकर म्हणून एक माणूस आहे, लँड माफिया म्हणून खूप प्रसिद्ध, एका देवस्थानची जमीन बळकावली म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत त्याच्याबद्दल ते बोललेले आहेत. पण अशा माणसाला त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश दिला. इकडे आपल्याला मुंबईमध्ये गांगरून टाकायला छत्रपतींचे चित्र लावतायत आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचे लावतायत. प्रत्येक गाव जशा जो गावामध्ये गुंड असेल त्याचे फोटो तुम्ही बॅनरवरती लावून मतं मागणार आहात. आणि मुळामध्ये जर का तुम्ही कामं केली असती तर गुंडांची गरज का लागली? काय कुंभमेळा काढले तुम्ही की कोणी यावर डुबकी मारावी, सगळी पापं धुवून? भाजपचा कुंभमेळा, गुंडानो या डुबकी मारा, सगळी पापं सगळे गुन्हे माफ. डुबकी मारल्यानंतर डुबताना तुम्ही गुंड, बाहेर आल्यानंतर साधू संत म्हणून बाहेर येतात. परिवर्तन तर होणारच. ते परिवर्तन, असं परिवर्तन तुमचं तुम्हाला लाख लाभो, हे असं परिवर्तन माझी मुंबई आणि माझा महाराष्ट्र सहन नाही करणार. कामावरती बोला ना, जी कामं झालेली आहेत. पण एक गोष्ट मला खरंच काही काही वेळेला वाटतं की मी एवढी टीका त्यांच्यावरती करतो. आज मला असं वाटलं की एवढी टीका करायला पाहिजे का? कारण असं धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये असणारा हा पहिला मुख्यमंत्री असेल की महापालिकेच्या कारभारात घोटाळा झालेला आहे, महापालिकेच्या कारभारामध्ये रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट कशी दिली गेली, महापालिकेच्या कारभारात काय झालं. आता ही सगळी खाती जर का बघितली तर जातात त्यांच्याकडे. कारण मुख्यमंत्री आहेत, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, महापालिकेचे आयुक्त बदलले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बदलले. हे अतिरिक्त आयुक्त कुठून त्यांनी आणले हे त्यांचं त्यांना माहीत. कशासाठी महापालिकेत आणले मुंबईच्या हेही त्यांना माहीत.
त्यांच्या बदल्यांसाठी कोणी प्रयत्न केले हेही त्यांना माहिती आहे. म्हणजे संपूर्ण प्रशासन म्हणून जो काही विभाग आहे तो मुख्यमंत्र्यांकडे जातो. 7 वर्षाचा हिशोब दिला नाही. हा हिशोब दिला की नाही दिला, आयुक्तांना बोलून विचारा नाही दिलाय की नाही दिलाय. नगरसेवकाचं काम हिशोब देणं नाहीये. नगरसेवकाचं काम हे तिथल्या लोकांच्या जनतेचं सेवा करण्याचं काम आहे. माझ्याकडे रस्ता पाहिजे, टॉयलेट पाहिजे, पाईपलाईननी पाणी पुरवठा पाहिजे, गटार पाहिजे, ह्याचं हे प्रशासनाच्या डोक्यावरती बसून काम करून घेणं हे नगरसेवकाचं काम आहे. ज्या पक्षातर्फे तो निवडून येतो आणि तो सत्तेवरती आल्यानंतर तो वचननामा त्याचा पाठपुरावा करणं हे तिथे जाणाऱ्या नगरसेवकाचं काम आहे. पाठपुरावा करणं आणि मग एखादं काम घ्यायचं की नाही, बजेटमध्ये टाकायचं की नाही हे पालिका प्रशासन ठरवतं, आयुक्त ठरवतं. प्रत्येक वेळेला बजेट अर्थसंकल्प मांडण्याच्या 2-3 महिने आधी नगरसेवकांकडनं, सर्व पक्ष नगरसेवकांकडनं त्यांची कामं काय आहेत ही घेतली जातात आणि पुढच्या वर्षी काय शक्य होईल त्याचा अंतर्भाव त्या बजेटमध्ये केला जातो. मग प्रशासनाची जी एक कमिटी असते ते काम ठरवते, त्याचा प्रस्तावावरती ते अभ्यास करतं. रस्ता बांधायचा असेल तर त्याची किंमत काय होईल, काय त्याच्यामध्ये मटेरियल वापरलं पाहिजे, कोणते कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, त्यांच्यासाठी प्री क्वालिफिकेशन हा एक मुद्दा असतो. आणि असं सगळं करून मग निविदा काढल्या जातात. निविदा काढल्यानंतर स्थायी समितीसमोर जेव्हा त्या निविदा येतात, साहजिकच आहे स्थायी समितीचा अध्यक्ष असतो, सर्व पक्षीय सदस्य असतात, म्हणजे आपले विरोधक पण असतात, पत्रकार असतात आणि महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त असतात. मुळामध्ये प्रस्ताव बनवण्याचं काम हे नगरसेवक करत नाही तर प्रशासन करत असतं आणि हे प्रशासन हे मुख्यमंत्री ठरवत असतात. मुख्यमंत्री देतात तो आयुक्त, आपण मागतो तो आयुक्त आपल्याला कधी मिळत नाही. आणि मग त्याच्यानंतर पुढचे जे काही अभियंते असतील, आणखीन कोणी असेल, ह्याच्या बदल्या करणं, त्यांना प्रमोशन देणं हे सगळं काम मुख्यमंत्र्यांनी शासनाने दिलेलं प्रशासन करत असतं. आणि गोपाळ शेट्टी जे आज बोलले ते फार महत्वाचं आहे. भाजपचेच खासदार आहेत गोपाळ शेट्टी, पण गोपाळ शेट्टी बोलले की या सगळ्या जर का घोटाळा झाला असेल तर त्याला जबाबदार पालिकेचे अभियंते आणि अधिकारी आहेत. मग या सगळ्याचं खापर कोणाच्या डोक्यावरती फुटलं पाहिजे? कोणी सगळे आयुक्त कोणी बदलले? महापालिकेचे आयुक्त मुख्यमंत्र्यांनी बदलले, पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांनी बदलले. राकेश मारियांना काढलं, का काढलं कल्पना नाही. जर का त्यांनी अपराध केला म्हणून काढलं होतं तर आजपर्यंत माणूस खुला असा फिरू कसा शकतो? का नाही त्यांना त्या आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून त्यांच्यावरती खटला चालून का तुरुंगात टाकलं नाही मारियांना? पण स्वतःच्या मनात आलं म्हणून मारियांना काढलं. जावेद अहमद म्हणून एक माणूस 1.5 दिवसाचा गणपती याला आरती केली, विसर्जन करून टाकलं. त्याच्यानंतर नवीन पुन्हा आयुक्त आले. आयुक्तांबद्दल मला म्हणायचं नाहीये काही, पण आयुक्त बदलणं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्यानंतर आणि तो आयुक्त प्रशासनावरती शासनातर्फे येऊन अंकुश ठेवणारा असल्यानंतर स्वतःवरती आरोप करण्याचं धाडस दाखवणारा देवेंद्र फडणवीस हा पहिला मुख्यमंत्री म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. हे सगळे आरोप मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्यावरती करता आहात. मुंबईचं आम्ही पटना केलं, कालच गुजरात हायकोर्टाने गुजरात सरकारच्या डोक्यात असा हातोडा मारलेला आहे की इथे मुख्यमंत्र्यांची दाटफीड बसली. त्या हायकोर्टाने सांगितलं, त्यांच्यासमोर एक दंगलीचा व्हिडिओ त्यांनी बघितला, म्हणजे काय काय चाललंय अजूनही गुजरातमध्ये ते बघा. आणि मग माझ्या मुंबईमध्ये काय घडतंय किंवा जे घडत नाही ते तुम्ही गुजरातचे व्हिडिओ बघून जर का मुंबईला पटण्याची उपमा देणार असाल तर डोळ्यामध्ये तुमच्या नक्की दृष्टीरोध झालेला आहे. गुजरातची ती दंगल बघितल्यानंतर गुजरात हायकोर्टने सांगितलं की गुजरातची अवस्था ही उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही वाईट झालेली आहे. हे गुजरातच्या बाबतीत गुजरात हायकोर्ट बोललेले. आणि मुख्यमंत्री कोणत्या जगात राहतायत, कुठे बोलतायत? अरे मुंबई जिंकायची असेल तर मुंबईला प्रेम द्यावं लागतं, तर मुंबई तुमच्यावरती प्रेम करेल. एक गुंड म्हणून तुम्ही शिवसैनिकांना हिणवत आहात. पुन्हा माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, 92-93 साली बाबरी पाडल्यानंतर मुंबई जी पेटली होती ती मुंबई तुम्ही जे गुंड म्हणत असाल त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या मर्द सैनिकांनी मुंबई वाचवलेली. आजही कोणालाही विचारा की त्या काळामध्ये मुंबईमध्ये शिवसेना नसती तर ते आज मुंबईमध्ये राहिले असते का? आणि शिवसैनिकांवरती ज्या केसेस झाल्या, श्रीकृष्ण अहवाल जो आम्ही फेटाळला होता, पण वाजपेयी जी पंतप्रधान होते
काय करायचं? वाजपेयींनी सांगितलं की असा अहवाल तुम्ही फेटाळू शकत नाही, त्याची अंमलबजावणी करा. आणि मग त्या अंमलबजावणीनुसार त्याच्यामध्ये ज्यांच्या शिवसैनिकांवरती आरोप ठेवले गेले होते, ते आरोप मुंबईला वाचवताना जे काही गुन्हे मी म्हणत नाही, जे काही त्यांच्याकडनं शौर्य घडलं होतं त्याच्यासाठी ते आरोप ठेवले गेले होते. आणि मग माझं उघड आव्हान आहे, गुंडांची सुद्धा तुलना होऊ द्या. तुमच्या भाजपच्या एका तरी कार्यकर्त्यावरती श्रीकृष्ण आव्हानांनी मुंबई वाचवण्यासाठी मर्दुमकी गाजवली म्हणून ठपका ठेवला होता का, हे सुद्धा मला सांगा. हे गुंड जे आहेत ते तुमच्याकडे आहेत, कलानी तुमच्याकडे आहे, जानकर तुमच्याकडे आहे. किती यादी वाचायची झाली तर खूप मोठी यादी आहे, पण हे सगळे गुंड पुंड घेऊन तुम्ही उद्याचा राज्यकारभार करणार आहात. याचं कारण त्यांना कळतंय की काम तर काही करू शकत नाही, पण जर का जनता उसळून अंगावरती आली तर त्यांना तोंड द्यायला हे गुंड बरे पडतील म्हणून तुम्ही गुंड जमवताय. पण याद राखा, मुख्यमंत्री असाल पण गुंडा पुंडांना घेऊन जर का तुमच्या एका जरी गुंडानी भाजपमध्ये आलो म्हणून आपल्याला सर्व काही माफ, हा समज करून महाराष्ट्रातल्या एका जरी माता भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचा हात उकळून तुमच्या हातामध्ये दिल्याशिवाय शिवसेनेचा गुंडागर्दी इकडे चालणार नाही. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे आणि शिवरायाचा उपयोग करून शिवरायाचे आशीर्वाद परिवर्तन तर होणारच, जरूर होणार. पण असे वागला तर कडेलोट सुद्धा होणार. ते जाऊ दे, पोत्याला तर ओळख पडली तुझ्या नाही. आणि म्हणून जे मी काय म्हटलेलं आहे की ही जी काय वचननामेची कामं आहेत, राहुलने खरं सांगितलं असेल काय काय कामं केली. 700च्या वरती आपण उद्यानं केली, महापालिका हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवली, अद्ययावत यंत्र आणली तिकडे, लिव्हर ट्रान्सप्लांट करणारी कदाचित एकमेव महापालिका असेल, मॉलिक्युलर लॅबवाली एकमेव महापालिका असेल, शालेय विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल सिस्टीमनी शिक्षण देणारी एकमेव महापालिका, शिक्षणासाठी टॅब देणारी एकमेव महापालिका. असं तुम्ही काय केले तुम्ही सांगा ना जरा. येऊ दे ना लोकांसमोर. 2 वर्षात आम्ही काय काय केले थापांव्यतिरिक्त. थापा फक्त मारत बसायच्या. आणि नाले सफाईवरती ज्या वेळेला मुख्यमंत्री बोलतात, नाले सफाईमध्ये सुद्धा घोटाळा झाला. मला खरंच काय काय वेळेला आश्चर्य वाटतं की ही जी काही शक्ती आहे ना आपल्या अवतीभोवती आपल्याला आशीर्वाद देणारी, आपल्याला कोणी फक्त प्रश्न विचारावं ती शक्ती त्याला परस्पर उत्तर देते. जसं बिहार पाटणा केल्यानंतर हायकोर्टाने त्यांच्या डोक्यात हातोडा मारला. घोटाळा म्हटल्यानंतर गोपाळ शेट्टीने त्यांना उत्तर दिलं. पारदर्शकता म्हटल्यानंतर केंद्र सरकारनेच त्यांना त्यांच्या तोंडामध्ये असा काही हा अहवाल मारलेला आहे. तसंच नाले सफाईचा घोटाळा म्हटल्यानंतर कालच एक बातमी आलेली आहे की दिल्लीमध्ये गेले होते नरेंद्र मोदी त्यावेळेला नाटक करायला. जसं हे हुतात्मा चौकात गेले ना शपथ घ्यायला, तसे तेव्हा मोदी गेले होते नाटक करायला. गंगा आरती केली त्यांनी. आपल्याला वाटलं काय बाबा देवदूतच आला कोणी ना. आणि आता गंगा साफ करूंगा. गेले 2.5 वर्ष झाली. काय ते नमोमी का नमामी गंगा, नमोमी गंगा, नमामी गंगा, जवळपास 3,000 कोटी रुपये खर्च झालेत त्याच्यावर. आता त्यांना ग्रीन लवादाने विचारलेले हा पैसा गेला कुठे. एक थेंब सुद्धा गंगेच्या पाण्याचा साफ झाला नाही. हा पैसा गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला. कारण इकडे जर का महापालिका म्हणून नाले सफाईचा पैसा आमच्या खिशात गेला असेल तर तिकडे गंगा साफ करण्याचा पैसा 3,000 कोटी काय मोदींच्या खिशात गेला आहे. उत्तर तुमच्याकडे. बरं आता हा 3,000 कोटी जाताना जुन्या नोटा गेल्या की नवा नोटा गेल्या की कार्डावरती गेला पैसा. कशासाठी तुम्ही या सगळ्या थापा करता आहात. खरं म्हणजे कुठेही काही बिनसलेलं नव्हतं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा तुमची युती तुटली होती. पुन्हा तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. गेलो ना, ते काही लपून नाही मी गेलो एवढ्यासाठी गेलो की अनेक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आपल्याला जी नको होती ती जाऊन जर का दुसरं नवीन सरकार येत असेल तर मी त्याला अपशकुन करू इच्छित नव्हतो. मला असं वाटलं की चला भांडण झालं पण निदान जनतेची आशा आहे त्या आशेवरती पाणी पडता कामा नये. आणि म्हणून मी कुठे उपमुख्यमंत्री पद मागितलं नाही. उपमुख्यमंत्री पद आता आमचा असा धोरणात्मक निर्णय आहे की उपमुख्यमंत्री पद हे आता ठेवायचंच नाही. ठीक आहे नका ठेवू. मंत्रीपद नाही आम्ही हे असं करू म्हणते ठीक आहे चला आम्हाला मंत्रीपद सुद्धा नको, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो. नाही तसं करू नका. कारण मग काय तुम्ही कधी जाऊ शकता ना.
मंत्रीपद नको म्हटल्यानंतर, बाहेरून पाठिंबा देतो म्हटल्यानंतर, नाही नाही तसं नाही, पण तुम्ही घ्या, आता घ्या ना, आम्ही नंतर बघू म्हटलं. नंतर कोण बघते हो? पण उपमुख्यमंत्री पद आम्ही आता देणार नाही असं ठरवलेलं आहे. मग तिकडे जाऊन ते मुफ्ती मोहम्मदच्या इकडे हाजी आजी का करत बसलं? आता सुद्धा त्या मेहबूबा मुफ्तीच्या इकडे मला नाही माहिती उपमुख्यमंत्री पद घेतले की नाही घेतले. घेतलंय ना. म्हणजे जिकडे तुमच्या फायद्याचं असतं तिकडे घेता, आणि जिकडे द्यायची वेळ येते तेव्हा इकडे आमच्या बरोबर महापौराच्या बरोबर उपमहापौर कसा बसवता? मेहनत काय असते तुमची त्याच्यात? मी युती तोडली, मी ठासून सांगतो, होय यावेळेला मीच युती तोडलेली आहे. कारण निवडणुकीमध्ये मरमर मेहनत करची हा तमाम शिवसैनिक हा अहोरात्र मेहनत करणार. जिथे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाण, आणि त्यांची निशाणी असेल तिकडे ती. आम्ही आमचे शिवसैनिक प्रामाणिकपणाने मदत करणार, मेहनत करणार, तुम्हाला आमच्या डोक्यावरती बसवणार. एक तर निवडून येण्यामध्ये तुमचं काही काम नाही, निवडून आल्यानंतर सुद्धा काम नाही. कामं पुन्हा आम्हीच करायची, करून दाखवलं म्हणून आम्हीच दाखवायचं. आणि हे आपले लोण्याचा गोळा खायला ना, जागा वाढून पाहिजे, जागा वाढून पाहिजे. गेल्या वेळेला 60 होत्या, आता 114 पाहिजे. म्हटलं 500 जागा देऊ का तुम्हाला? एकदाच घेऊन टाका, म्हणजे काय प्रश्नच नाही. सीटवरती सुद्धा अर्धी अर्धी करून बसणार, डबल माणसं, डबल सीट बसवा. 500 लोक जातील तुमच्या आतमध्ये. पण म्हणजे ती पंतप्रधान आवास योजना, किती आव असायचा, आणि आवाज करून बघत बसायचं. हे सुद्धा सगळं भंपकगिरी आहे. गरीब गोरगरिबांना घरं पाहिजेत, हे तर आहे, त्यांचा तो अधिकार आहे. पण ती कधी मिळणार? 2022 साली. कुठे मिळणार ते माहिती नाही, ते माहिती नाही. तेव्हा पंतप्रधान कोण असेल कल्पना नाही. पण गोरगरिबांना फसवलं जाते पंतप्रधान आवास योजना म्हणून, आणि बिचारे गरीब त्यांना काही मिळते म्हटल्यानंतर त्यांचा हक्क येतो, त्यांना मिळालं पाहिजे. जसं नोटबंदी केल्यानंतर लोकांना एक असं वाटलं होतं की मोदी खरंच काहीतरी करतायत, वेगळं काहीतरी करतायत. जी श्रीमंत माणसं आहेत त्यांना मोदीने बरोबर वटणीवर आणलेलं आहे. कामं काय फक्त आम्हीच करायची, मेहनत काय फक्त गरिबांनीच करायची, आणि श्रीमंतांनी काय फक्त एअर कंडिशन मध्ये बसून मजा करायची. बघा बरोबर मोदी सच्चा आदमी आहे. त्यांनी श्रीमंत शेठला सुद्धा माझ्या बरोबर रांगेमध्ये उभं केलं की नाही? बघा किती बघितलं तुम्ही श्रीमंतांना कोणी रांगेत उभं राहिलेलं पाहिलं? 50 दिवस, मला फक्त 50 दिवस द्या, नाही तर तुमचा चाबूक आणि माझी पाठ दोन्ही दिसत नाहीये. आता त्याच्यानंतर दिवस मोजूनच सोडून दिले. किती 50 नंतर किती दिवस झाले? काय फरक पडला तुमच्या आयुष्यामध्ये? जितकी लोक त्या रांगेमध्ये तिष्ठत उभी राहून मेली, त्याच्यापैकी एक तरी श्रीमंत मला मोदीने दाखवा की हा श्रीमंत होता, पण बघा आम्ही त्याला रांगेत उभा करून मारलेला आहे. संपूर्ण जी लोक गेली, काल सुद्धा एक शेतकरी 8 तास उभा राहायला भोवळून पडला आणि हार्ट अटॅक मेला. काय चाटायचे त्याचे पैसे? काळा पैसा, त्याचे तर पैसे हे स्वतःच्या कष्टाचे होते. काय तो पैसा घेऊन आता तुम्हाला काय पुण्य मिळणार आहे? ते तो शाप तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाही. गोरगरिबांची शाप आहे. जो गरिबांचा कष्टाचा पैसा तुम्ही अडवून ठेवलेला आहात, स्वतःच्या हक्काचा पैसा, एक तर मरायचं, मेहनत करायची, तिकडे तुम्ही कुठेही त्याला मदतीला येत नाही. राबून पीक घ्यायचं, दुष्काळ म्हटल्यानंतर नापिकी येते, सगळ्या आशेवरती पाणी पडतं, आयुष्य करपून जातं. आणि अशा करपलेल्या आयुष्यामध्ये गेल्या वर्षी कुठेतरी पाऊस पडल्यानंतर केवळ त्या जमिनीला नाही तर त्या शेतकऱ्यांच्या आशेला सुद्धा फुटलेला कोंब तुम्ही नोटबंदी करून खुरडून टाकलात. हे पाप तुम्हाला बाधणार नाही? आणि मग माझा तर स्पष्ट आरोप आहे, कोणासाठी नोटबंदी केली? दहशतवादी हल्ले थांबले? नाही थांबले. आज तर नितीश कुमार बोललेले आहेत की काळा पैसा किती कुठे गेला त्याचा हिशोब द्या. आजपर्यंत नितीश कुमार त्या नोटबंदीचं समर्थन करत होते, पण नितीश कुमारनी सुद्धा विचारला प्रश्न की काळा पैसा कुठे दाखवा. कुठे दाखवू शकत नाही. खोट्या नोटा किती आल्या दाखवू शकत नाही. आणि म्हणून मी जो आरोप करतोय की ज्या मोठमोठ्या उद्योगपतींनी आपल्या बँका रिकाम्या केल्या होत्या, बँकेच्या त्या लॉकरमध्ये खडखडाट करून टाकला होता, तुमची एवढी हिंमत नाही, कारण तुम्हाला निवडणुकीला पैसाच त्यांनी दिला होता. पण त्यांनी डुबवलेलं कर्ज, त्यांनी बुडवलेलं कर्ज तुम्ही या देशातल्या गोरगरिबांच्या खिशामध्ये हात घालून ते ओरबाडून घेऊन त्यांचं कर्ज तुम्ही यांना फेडायला लावलेलं आहात. गोरगरिबांनी त्यांचं कर्ज फेडले आणि ती मोठी लोक, मोठी धेंड, एकच नाव येतं मल्ल्या. कुठे मल्ल्या? मल्ल्याचा पत्ताच नाही. मल्ल्याला आम्ही आणू, कधी आणू? त्याला पळूनच का दिला? आणि हा कारभार कोणत्या दिशेने चालू ते बघा. ही निवडणूक नुसती मुंबई महापालिकेची निवडणूक नाही,
हे आपल्या आयुष्याची पुढची दिशा कशी असणार आहे, तुमचं आयुष्य तुम्ही शिवसैनिकाच्या हातात सुरक्षित ठेवणार का गुंडांच्या हातामध्ये असुरक्षित ठेवणार, हा साधा प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्या आणि मतदान करा. ज्याला करायचं त्याला मतदान करा. आणि ज्या पद्धतीने गुंड भाजपमध्ये जात आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये भाजपच्या व्यासपीठावरती साधू संत महात्मे होते, साध्वी असायच्या. आता सगळे गुंड असतात. आणि दाऊदला तर भारतामध्ये परतायची इच्छा आहे. उद्या ही बातमी होऊ शकेल की दाऊद भाजपमध्ये दाखल, आणि मग दाऊद सुद्धा व्यासपीठावरती बसेल. त्याचे गुणगौरव तुम्हाला करावं लागतील. चालेल तुम्हाला हे असे सगळे परिवर्तन चालेल? परिबिरी काय आम्हाला माहित नाही. आमचं वर्तन आहे ते रोखोक आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही जिंकणार, त्याच वर्तनाने आम्ही पुढे जाणार आहोत. आणि म्हणून इथे मला कुठेही मतांवरील विभागणी झालेली चालणार नाही. कोणी असं म्हणत असेल की मी सुद्धा यांचाच आहे, मतं मला दिल्यानंतर मी परत तिकडे जाईन, अजिबात नको. मला अस्तित्वातले निकाले नको. फळकणारा भगवा हा भगवाच पाहिजे. आणि हा विजय एवढा मोठा असायला पाहिजे की त्यांना कोणत्याही दुसऱ्या दांडक्यांची किंवा फडक्यांची मला गरज लागता कामा नये. एवढा विजय देण्याचं काम हे तुम्हाला करावं लागेल. आणि तमाम मुंबईकरांना मी हेच सांगतोय, वारंवार सांगतोय की दर 5 वर्षांनी आणि मध्ये मध्ये विधानसभा लोकसभा येत असतात. 5 वर्षांनंतर महापालिका आलेली आहे. आम्ही जे तुमच्या समोर येतो, आम्ही म्हणजे कोण? मी नाही, शिवसैनिक. हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती येत नाहीत, तर 5 वर्षामध्ये कोणावरती आपत्ती येऊ नये, दुर्घटना कुठे घडू नये. पण जर का दुर्दैवाने अशी कुठे दुर्घटना घडते तेव्हा धावून येतो तो फक्त शिवसैनिकच येतो. हे पोशाखी लोक कोणी येत नाही. सत्यनारायणच्या पूजेला तीर्थप्राशन करायला ही लोक येतात, पण रक्तदान करायला फक्त शिवसैनिक जातो. आणि त्या रक्ताला जागा. आणि मुंबईवरती पुन्हा एकदा शिवरायाचा आणि शिवसेनेचा भगवा फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.